नमस्कार पालको. RT 2025-26 मध्ये RT मार्फत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. बऱ्याच साऱ्या पालकांनी आता फॉर्म्सही सबमिट केलेले आहेत आणि आता प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे लॉटरीच्या तारखेची. जवळपास आपण अपेक्षित करू शकतो की मार्चमध्ये लॉटरी ही जाहीर होऊ शकते. म्हणजे ती 15 मार्च 20 मार्चच्या आसपास लॉटरी जाहीर होईल आणि मार्चमध्येच किंवा मार्चच्या शेवटपर्यंत पालकांना समजेल की आपल्या पाल्याचा नंबर लॉटरी मार्फत लागलाय का नाही. आता तिथपर्यंत प्रतीक्षा करत असताना आणखीन एक चिंता आणि किंवा एक आशा पालकांमध्ये अशी आहे की काही जुगाड होतो का. म्हणजे नेमकं एजंटचा सुळसुळाट आहे की आम्ही नंबर लावून देतो, नंबर लावल्यानंतरच पैसे द्या. मग हे कितपत योग्य आहे, हे असं होतं का आणि खरंच या मार्गाने गेल्यानंतर ॲडमिशन्स प्रक्रिया मध्ये हस्तक्षेप केला जाऊ शकतो का, या सर्व गोष्टीचा उलगडा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सर्वप्रथम मी सर्व पालकांना विनंती करतो की RT मार्फत जर तुमच्या पाल्याचं ॲडमिशन्स तुम्ही करू इच्छिता तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला RT संदर्भात अचूक आणि योग्य मार्गदर्शन वेळेतच मिळेल. सोबतच एक फ्री ऑफ कॉस्ट व्हॉट्सअप ग्रुप मी ओपन केलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. माझ्याद्वारे आणि तज्ज्ञाद्वारे तुम्हाला त्याचं योग्य ते मार्गदर्शन मिळेल. त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणखीन एक महत्त्वाची विनंती म्हणजे सर्व पालकांना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग नेमकं पाहूया की खरंच RT मध्ये ॲडमिशन लावण्यासाठी कोणकोणते प्रकार आपल्याला अवलंबले पाहिजेत. RT मध्ये जी काही लॉटरी सिस्टम आहे ती कम्प्युटराइज्ड लॉटरी सिस्टम आहे. मी मागील 4-5 वर्षापासून या कम्प्युटराइज्ड लॉटरी सिस्टमला समजण्याचा प्रयत्न करतोय, पण ते लॉटरी लॉजिक जे आहे ते अद्याप माझ्या समजेच्या बाहेर आहे. परंतु जर आपण पाहिलं तर RT मध्ये जी लॉटरी आहे ती पुण्यात एका ठिकाणी सेक्शन विभागामध्ये लॉटरी कम्प्युटराइज्ड पद्धतीने निघाली जाते. आता त्यामध्ये कितीपत हस्तक्षेप केला जाऊ शकतो याबद्दल जर सांगायचं झालं तर यामध्ये हस्तक्षेप होणं हे शक्य नाही राहिलं. कारण काय, RTI राईट टू इन्फॉर्मेशन सारखा अधिकार आपल्याकडे आहे आणि RTच्या वेबसाईटवरती सांगितलंय की तुम्हाला नियमावलीमध्ये सांगितलं आहे की जर तुमचा नंबर नाही लागला आणि तुम्हाला जर त्यावरती आक्षेप असेल तर तुम्ही RTI अंतर्गत माहिती मागवू शकता की कसं लॉटरी किती लोकांची लागली आहे आणि कोणत्या प्रकारे लॉटरी लागली आहे. त्यामुळं ही जी काही लॉटरी पद्धत आहे, कम्प्युटराइज्ड लॉटरी पद्धत आहे, त्यामध्ये हस्तक्षेप होणं हे खरंच खूप असंभाव्य आहे. आता त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे की एजंट लोक आहेत किंवा काही जण आहेत की म्हणतात मार्केटमध्ये जे फॉर्म भरणारे असतील किंवा काही कुठले अधिकारी असतील ते सांगतात की आमची ओळख आहे, आम्ही तुम्हाला लावून देतोय, अमुक अमाऊंट ठरवली आहे. ती अमाऊंट 50,000पासून 2 लाखापर्यंतही माझ्या कानावरती आलेली आहे. मग नेमकं तसं केल्यानंतर फायदा होईल का. कारण पालकांची आशा असते, बाबडी आशा असते की बाबा आपले 8 लाख 10 लाख वाचत असतील आणि आज जर 1,00,000-2 लाख रुपये गेले तर हरकत नाही, परंतु 100% आपला नंबर लागणारच आहे. तुम्ही जर त्या एजंट्सला विचाराल की आम्ही कितीपत गॅरंटी आहे तर ते तुम्हाला एकच सांगतील की तुम्हाला पैसे आता द्यायचंच नाही आहे, तुम्हाला पैसे नंबर लागल्यानंतर द्यायचं आहे. तर त्यामुळं त्यासाठी तुम्ही तयार होतात की बाबा हां ठीक आहे, आता आपल्याला पैसे द्यायचंच नाही आहे, नंबर लागला की मग आपल्याला जे काही द्यायचे ठरलेली रक्कम आहे ती आहे. मग नेमकं हा प्रकार काय आहे आणि ह्याच्यामध्ये कसं लॉटरी लावून घेतात हे आपण समजून घेऊया. मी जर का समजा आता माझ्याकडे व्हॉट्सअपचे 2 ग्रुप आहेत, एकामध्ये एक 500च्या आसपास पालक आहेत जे की RT मध्ये ह्या वर्षी पात्र आहेत त्यांचे पाल्य, आणि एक दुसरा ग्रुप आहे त्याच्यामध्ये की 1000-1200 लोक आहेत, म्हणजे जवळपास 1500 लोक आहेत. तर त्यापैकी 700 ते 800 लोकांचा नंबर हमखास लागणार आहे. आणि जर मी काय सांगितलं त्यांना की बाबा ह्या दोन्ही ग्रुपमध्ये मी त्यांना डिक्लेअर केलं की मी तुमचा नंबर लावून देतो आणि नंबर लावल्यानंतर तुम्ही मला एक जी काय 50,000 60,000 एक्स अमाऊंट आहे ती मला तुम्ही देऊ करा आणि मी शांत राहणार आहे, मला काहीच करायची गरज नाही आहे. कारण मला माहिती आहे की जर समजा आता जर 2.5 लाख अर्ज आलेले असतील तर त्यापैकी 1 लाख विद्यार्थ्यांना हे ॲडमिशन देणं आहे. म्हणजे जवळपास जे काही वॅकन्सीज 90-92 हजार असतील तर त्या वॅकन्सीज भरण्या आहेत. तर 2 लाखापैकी 2.5 लाखामध्ये 90,000 वॅकन्सीज भरत असतील तर 40% तर लोकांचं ॲडमिशन्स होणारच आहे. त्याच प्रमाणात 1500चं 40% माझ्याकडे जे आहेत त्यांचंही ॲडमिशन होणार आहे. म्हणजे जवळपास 500 ते 600 लोकांचं ॲडमिशन होणार आहे आणि घरी बसल्या मला 50,000 प्रत्येकी म्हणलं तर मला कमीत कमी 25-30 लाख जे काय असेल अमाऊंट होत असेल ती मला घरी बसल्या मिळू शकते. परंतु हा गैरप्रकार आहे आणि यामध्ये माझं काहीही रोल नाही आहे. तुमचा नंबर लावण्यासाठी मी काहीच करू शकत नाही. फक्त मला सांगायचं आहे 10 लोकांना की मी तुमचा नंबर लागल्यानंतर तुम्ही मला पैसे द्या, मी तुमचा नंबर लावतो. 10 मध्ये 5 लोकांचा नंबर असाच लागणार आहे आणि तुमचा नंबर तुमच्या लॉटरीच्या पद्धतीनंच लागलेला असणार आहे, परंतु तुम्हाला ते फसवून तुमच्याकडनं अतिरिक्त पैसे काढले जाणार आहेत. त्यामुळे या सगळ्या भूलथापांना बळी पडू नका. वर्तमानपत्राच्या माध्यमातून वेळोवेळी तुम्हाला जागृत करण्यात आलेलं आहे, परंतु आपली एक आशा असते
मी जरी तुमच्या जागी असतो तर मलाही तेच वाटलं असतं की आपल्याला आशा असते की बाबा आपला नंबर हमखासा लागलाच पाहिजे, कारण जुगार आपल्याला खेळण्याची इच्छा नाही आहे. आपल्याला एक गॅरंटेड पाहिजे, कारण आपण ज्या अर्थी कुणी भाडे करार बनवला असेल, ज्या अर्थी कुणाला म्हणजे अडचणी आहेत, फायनान्शियल अडचणी आहेत, एखादी इच्छुक शाळा आहे आणि आपलं स्वप्न असतं की आपला पाल्य त्या शाळेतच शिकावा, आणि जर काही पैसे दिल्यानं होत असेल तर आपण तो मार्ग अवलंबायला हरकत नाही असं आपल्याला वाटतं. परंतु तसं नाही आहे. या सगळ्या गोष्टी पारदर्शक आहेत आणि कुठलाच अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही, कारण तुमचे जे काही 50,000 जर ठरवले असते तर त्या अधिकाऱ्यापर्यंत 10 ते 15,000 जाणार आहेत. तर तुमच्या 15,000साठी त्यांची आयुष्याची जी काही सरकारी नोकरी आहे ती घालवणार नाही. त्यामुळं त्या अधिकारी लेवलवर हे होत नाही आहे, हे सगळे एजंट लोक करतायत आणि एजंट लोकांचा कसलाच हस्तक्षेप नाही आहे. RTI अंतर्गत याची माहिती मागवली जाते, याची भीती शिक्षण विभागाला आहे. त्यामुळं कुणीच आता यामध्ये घपळा किंवा हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न करणार नाही. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी थोडीशी उपयुक्त ठरणार आहे आणि तुम्हाला निर्णय घेण्यामध्ये मदत ही नक्कीच होणार आहे. अशीच काही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.